हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात करूया आपण आपलं मेडिकलच्या ओपनिंगपासून. तर सकाळी सकाळी मी आणि भाऊ निघालो स्कूटीवरती आणि आलो होतो आपल्या मेडिकलवरती. मेडिकल ओपनिंगचं काम चालू होतं. इकडचं शटर ओपन झालं होतं, पलीकडचं शटर ओपनिंग वरती करणार होतं. हे बघा बघू शकता आपलं मेडिकल. इथं नरसिंह भगवंताचा आपला फोटो, हे आपलं सगळं समोरचं साईड आहे ही, आणि पलीकडच्या साईडला एक शटर आहे. तिकडचं शटर ओपन होत आहे. मेडिकल शटर वगैरे ओपन झालं आणि आपल्याला जायचं होतं नंतर मेडिकलचं सामान आलं आहे. स्कूटी काढली आपली चार्जिंग आणि निघालो मी मेडिसिन आणायला. मेडिसिनचं इथं पोहोचलो आपल्या स्टॉकेजच्या इकडे. इथं पेढा हनुमान मंदिर आहे, त्याच्या एक्झॅक्ट समोर एक एजन्सी आहे. तिथून आपल्याला स्टॉक घ्यायचा होता. गाडी लावली आणि ते ऑर्डर ऑनलाईन दिलेली होती. स्टॉक वगैरे त्यांनी ऑर्डर काढून ठेवली होती, ते चेक करत होते. त्यांनी चेक वगैरे करण्यानंतर मला पण चेक करायचा होता. मी चेक करणारच होतो. चेक केल्याच्यानंतर घेतलं, गाडी काढली, स्टॉक वगैरे समोर ठेवला आणि आपल्याला जायचं होतं दुसऱ्या एका एजन्सीवरती, कारण एका एजन्सीवर सगळा माल भेटत नाही. त्याच्यामुळे इथून गाडी काढली आणि जायचं होतं म्हटलं तिकडच्या एरिया, कारण वरती पाऊस बी चालू होता. आलो आहे बघा, MSCD म्हणून असोसिएशन म्हणून एजन्सी आहे, तिथे आलो. वरच्या मधल्यावरती आहे. चला मग आता वरती जाऊया. ही खालचा मधला आहे आणि वरती एजन्सी वरच्या मधल्यावर आहे. वरच्या मधल्या आलो, तिथं पण ऑर्डर दिली होती. मग हे बघा, इथं पण 2-3 आयटम होते. 2-3 आयटम घेतले. आयटम वगैरे घेणं झालं, बिल वगैरे चेक केल्यानंतर पुन्हा रिटर्न निघालो. रिटर्न खाली आलो. आपल्याला गाडी वगैरे लावलेली होती, कारण पाऊस चालू होता. गाडी भिजली नसं म्हणून बरं झालं. गाडी वगैरे लावली, गाडी चावी वगैरे लावली. चला मला आता जाऊया. जाता जायचं होतं आपल्याला एक हावडा ब्रिजला. परभणीच्या आपल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक जबरदस्त हावडा ब्रिज म्हणून झालेला आहे. त्याचं हावडा ब्रिज नाव नाही आहे, मी त्याला हावडा ब्रिज नाव ठेवलेलं आहे. असला जबरदस्त नजारा आहे. 15 ऑगस्ट असल्यामुळे इथं त्यांचे पालक छोट्या छोट्या बेबींना फोटो वगैरे काढण्यासाठी ब्रिजवर घेऊन येत होते. तिथं फोटो वगैरे काढत होते. म्हणलं चला आपण पण एक चक्कर मारून येऊया. चक्कर मारून झाल्याच्यानंतर मी निघालो 45च्या स्पीडनं रिटर्न. आणि 45ची स्पीड बघताच खाली बघितलं मी, चार्जिंग कमी झालेली आहे. म्हणलं बापरे, आता तर काही नाही, बंदच पडणार आहे. जेवायचं तेच झालं. थोडं पुढं गेलो, मेडिकलच्या थोडं 100 मीटरवर आलो, बंद पडली. म्हटलं ट्राय करून बघू आपण, एक चालू बंद करून बघू म्हटलं, चालू होईल, कारण याच्या पहिले पण मी केलेलं होतं तसंच. बघू म्हटलं चालू झाली नाही झाली, मग ढकलतच न्यावं लागणार आहे. मग काय, जेवायचं ते झालेलंच आहे, चालू नाही झालेली आहे. मग काय, बसलो आणि ढकलत आणली मेडिकलवरती. असं काय मेडिकलवर लांब वगैरे नव्हतं, 100 मीटरवर बंद पडली होती. हे बघा आपलं लक्ष्मी नर्सिंग मेडिकल. मग काय, मेडिकलवरती आलो. मुलगा वगैरे बघत होता, काम वगैरे करत होता. सामान वगैरे ठेवलं आतमध्ये. मी पण आतमध्ये आलो. सामान वगैरे ठेवल्याच्यानंतर तो सामान वगैरे लावत होता. तेवढं मी दाखवतो तुम्हाला नजारा इकडचा आपल्या मेडिकलचा सगळा सामान वगैरे. मग काय, खाली सामान वगैरे पूर्ण खाली केलं. मुलगा म्हणला मी लावतो, मी त्याला म्हणलं लाव. हे बघा सामान लावतोय मुलगा. मी तुम्हाला दाखवतो मेडिकलचा व्ह्यू. आपल्या मेडिकलमध्ये आपण डीप फ्रीज ठेवलेलं आहे क्वालिटी वॉलचं. त्याच्यामध्ये फॅमिली पॅक, भरपूर व्हरायटीचे कोन, चोकोबार, भरपूर व्हरायटीचे वगैरे ठेवलेले आहे. सामान वगैरे लावून झालं आणि मित्राला केला फोन. मित्राला म्हणलं गाडी घेऊन ये, कारण आपल्याला चार्जिंग करायची आहे. चार्जिंगसाठी आपल्याला चार्जिंगचं केबल वगैरे घरून घेऊन यायचं आहे. म्हटलं घरून घेऊन येऊन आपल्या मेडिकल दिलं. मित्राची गाडी घेऊन निघालो मी घरी पोहोचलो आणि चाललो होतं घरी जाऊन आपल्याला चार्जर घ्यायचं होतं. मी चार्जर घेऊन जातो मेडिकलवरती. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मध्ये सांगा. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.